माणसं भेटतात, कधी कशी माणसं भेटतात. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात आहे का चल. दिनांक किती आज? 14/8/25 हा गुरुवार. आज गुरुवार दिनांक 14/8/2025. आजच्या दिवशी म्हणजे आता 2 गुरुवार झाले आपले. आपण पुन्हा एकदा 6वा अध्याय ज्ञानेश्वरीचा सुरू केलेला आहे. तेव्हा 6व्या अध्यायाच्या बहुतेक दुसऱ्याच पानावर ही ओवी आहे, जी ही आत्मबोधाची 28 क्रमांकाची ओवी आहे. जी म्हणजे ज्यांनी आत्मबोधाची या आवडी केली स्वर्ग संसाराची पुरवणी. पुरवणी म्हणजे पुरवणी करून टाकणे, म्हणजे आपल्या अभ्यासावरून ओवाळून टाकणे, म्हणजे फक्त अभ्यासच करणे, बाकी काहीच नाही करणे, हा याचा खरा अर्थ आहे. पण अभ्यास करणे म्हणजे सगळं सोडणे असंही नाही, असं आपण स्वीकारले सर्वांनी, की काही प्रपंच न सोडता. आता बघा याच्यात खूप गुप्तपणा आहे. प्रपंच न सोडता होईल का? काही नाही. प्रपंच मग काय करायचे? प्रपंचातली नक्की कोणती कर्तव्य आहे ती नीट करायची, ते ओळखायला शिकायचं प्रथम. कळलं? नाहीतर मग काय सगळंच करायचं. सगळ्यात जर आपला वेळ गेला, लिहू नका कुलकर्णी, आहे का, सगळ्यात जर आपला सारखा वेळ गेला तर मग आपण भगवंतासाठी कोणता वेळ, आणि भगवंताला काही द्यायचं नाहीये, कोणासाठी करायचंय, आणि ह्याच्या या अभ्यासातून आपल्याला कोणतं साधायचंय? बोला. अजून स्वतःच जन्म मरण चुकवायचं, फार मोठं साध्य आहे. हा, मोक्ष मिळवायचा आहे. साध्य ज्याचं जितकं मोठं तितका अभ्यास मोठा, ते ठरलेलं आहे. अभ्यास मोठा म्हटल्यावर 6वा अध्याय करायला पाहिजे. 6वा अध्याय म्हणजे आपली साधना मनापासून करा. इतकं वय होईपर्यंत लोक मला बाहेर विचारतात, तुमचं पण इतकं वय झालं तर तुम्ही अजून काय शिकवता? मी म्हटलं, मी जे शिकवते ते कितीही शिकवलं तरी कमी पडेल अशी त्याची गोडी आहे. म्हणजे मला तर गोडी आहेच, पण आमच्या साधकांना पण तितकीच गोडी आहे. कोणी असं म्हणत नाही की सोडा आता. म्हणून जीही आत्मबोधाची या आवडी किती केली स्वर्ग संसार. काय काय केले पहा. पुरवंडी करून ओवाळून. आपण लहान मुलाची दृष्ट काढतो तेव्हा काय 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 ओवाळून त्याच्यावरून ते आहे ते या सुखासाठी, ब्रह्मसुखासाठी ओवाळून टाकता आलं पाहिजे, असं ज्ञानेश्वर महाराजांचं मत आहे. आता ओवाळून टाकणं किती अवघड आहे. आपल्याला तर एकही गोष्ट ओवाळून टाकता येत नाही. हा, म्हणून ज्ञानेश्वरांनी मधला मार्ग सांगितला, ओवाळून टाका, म्हणजे टाकू नकाच काही. फक्त काय करा, हळूहळू तर ते सगळं जातं, टाकावंच लागतं. अर्पण करा म्हणजे नुसतं ते त्याचं पॉलिश गेले. आता अर्पण करायचं. अर्पण म्हणलं की ओम तत्सत ब्रह्मार्पण. आत वृत्ती तशी झाली का हे मला म्हणायचं. ओम तत्सत ब्रह्मार्पण वस्तू म्हणायला पण सोपं आहे. परत जर तुमची आसक्ती राहिली तर, आता मला सांगा, पहिल्यांदा आपल्याला मिठाई सर्व प्रकारची आवडायची, आवडतेच मनुष्या, पण आता कोणती मिठाई किती प्रमाणात आवडते ते सांगा मला. नाही ना, तसं आहे. तर मिठाईसारखं संसाराचं आहे. संसार खूप आवडतो लोकांना. म्हणजे काही लोक आवडीने संसार करतात, काही लोक भक्तीने संसार करतात, आणि आपल्यासारखे लोक मग हळूहळू सवडीने संसार. पण संसार सवडीने वगैरे नसतो. संसाराची आसक्ती त्यागता आली पाहिजे. संसार तसाही कसाही करा, आवडीने केला तरी चालेल, पण आसक्ती जी त्याच्यात चिकटलेले जे आहे. म्हणून परमहंसांनी आम्हाला शिकवलं की बाबा रक्तातला चिकटा गेला पाहिजे, हे महत्वाचं. चिकटा म्हणजे प्रपंचाचा चिकटा कसा जाईल, तर त्यांनी तो थेट आम्हाला भाव सांगितला की आपलं रक्त चेंज झालं पाहिजे. साधनेने, ध्यानाने रक्तात बदल होईल, तेव्हाच वृत्ती बदलते. रक्तात बदल कधी होईल? पाहता नीट, हळूहळू आपण आत चालतो.
रक्तात बदल कधी होईल आणि झालाय की नाही ते मधून मधून कोणाला तपासायचं आहे. आपण तुम्ही तपासले का? हो, वा. लागतं कधी टाकतो लागतं तेव्हा तपासायचं, सारखंच लागतं नाही. तुम्हाला कोणाकोणाला कधी लागलंय तेव्हा पाहिलंय का? हं? नाही पाहिलं, पण लागलं का? बघत नाही, बघा ते बघायला शिका. आपली परीक्षा आपण करायची. आम्ही तो ससूनला होतो ना, जे जे गुरुजी सांगतील ते ते ताबडतोब प्रॅक्टिकल मध्ये आणायचं. हा माझा एक असायचा की आपण कधी शिकायचं, मग जे जे ते सांगतील ते ते प्रॅक्टिकल करायचं. मग ससूनला कधी काय लागायचं, कधी लगेच रक्त बघायचं कोणत्या कलर्स आहे. आणि शेवटचं तर गुरुजींनी सुंदरच सांगितलं की ते रक्त असं पळालं पाहिजे. हा, प्रवाही, ते खरं शुद्ध सत्व ते रक्त. तेव्हा अशा रक्ताचा गुण येईपर्यंत, एरवी रक्त कसं असतं माहितीये तुम्हाला, असं चिकट, त्याला फेविकॉल म्हणायचे. फेविकॉल, ते फेविकॉल जे आहे तसं रक्त असतं. आपल्याला वाटतं फेविकॉल काय एवढं सत्र आहे, ते एवढंसं लावून बघा, ते हाताचं सुद्धा निघत नाही लवकर. तसं रक्त आहे मनुष्याचं. रक्ताचा जितका चिकटपणा जास्त तितकी प्रपंचाची आसक्ती जास्त. लक्षात ठेवा, असं समजायचं. जितकी आसक्ती जास्त तितका प्रपंचाचा चिकटपणा आपल्याजवळ आहे. असं त्याची परीक्षा मला तर वाटतं अभ्यासकांनी स्वतः करायची आहे. गुरु काय रोज रोज आपल्या घरी येत नाही तपासायला, काहीच नाही. त्यामुळे ही परीक्षा आपण आपलं कापून वगैरे घ्यायचं नाही कोणी मुलं. कधीतरी लागतंच बघा माणसाला, काही ना काही ठेच लागते, काय तर लागतं, तेव्हा स्वतःची परीक्षा करायची. कळलं? रक्त कोणत्या रंगाचं असतं? साधं रक्त आहे ते कसं असतं सांगा? हे लालसर काळपट. लाल लालपट. पण आपल्याला भगवं व्हायला पाहिजे. हा, आपल्याला भगवं व्हायला पाहिजे. आपल्याला भगवं करायचं. बरं, लाल लालपट, काळं लालपट, आणि पुढं भगवं नंतर या. भगवं करायचंय. कोणाकोणाचं आहे का मला सांगा, मला बरं वाटेल ऐकाय. हा, पातळ बघून हा, काय पण नाही केशरी. सात्विक लोकांचं केशरी आहे. पण ते धावतंय का नाही एवढं बघितलं नाही, लगेच हळदला होतं. तुमचं कसं आहे रक्त? पातळ आहे. कळलं तुम्हाला देशमुख तुमचं? म्हणजे कधी निघालं तर सांगा. बघितलं नाही, बघा. तो नाही करा, म्हणजे साधना लगेच आपल्याला कळेल का परमेश्वर आहे का नाही. त्यांना शंका असते, माझं झालंच नाही, मला काही आलंच नाही. तसं नाही आहे शंका. त्याचं उत्तर घ्यायचं आपला. साधनेमध्ये स्वतः सूक्ष्म वृत्ती धारण करून राहा आणि सूक्ष्म दृष्टी धारण करून राहा. म्हणजे साधनेत आपल्याला फायदा होतो. साधना डोळे झाकून करायचे नाही. रोज ध्यान करायचं म्हणजे बसायचं, बसलो ठीक आहे, चांगलं आहे. पण इतकी वर्ष आपण बसलो, त्याचं फळ आपल्याला काय मिळालंय इकडे पण आपलं लक्ष पाहिजे. आणि मिळालंय की नाही, नसेल मिळालं तर का नाही मिळालं? वर्ष फुकट गेली का एवढी? आपण शिक्षणात किती पटपट पुढं जातो. 10-12 वर्ष झाली की झालं. तसं अध्यात्मामध्ये पण 10-12 वर्ष खूप झाली शिक्षण हे. कळलं? मग हे प्रॅक्टिकल जे आहे ते स्वतः करा. ज्ञान आहे, ज्ञानोबारायांनी सांगून ठेवलंय, आम्ही शिकवतो. पण शिकवलेलं जे आहे ते विद्यार्थ्यांनीच आत्मसात करायचं आहे. तसं घरी गेलं की हे विसरायचं नाही. आमचं प्रवचन, कोणतंही प्रवचन घरी गेलं की घरचं आपल्याला काहीतरी असतंच, काम असतं कुठेतरी, काय ते बरोबर, ते त्याचं काम करतं. घरी काय करतं, काम किंवा कुठलाही गुण, ये तू एकदाची ये, मी बघतो तुला, असं वाट पाहत असतात. तिन्ही गुण, रजतम सत्व सगळे. मग तो जो गुण आला तिचं सावध पाहिजे. म्हणजे प्रत्येक क्षणोक्षणी हा जी करावा विचार.
तरावया पार भव सिंधू. भवाचा सागर आहे. कोणती कल्पना, कोणती इच्छा आपल्याला बुडवील सांगता येत नाही. म्हणून सर्व इच्छा ईश्वराला अर्पण. तिथं आपण शिकवतो. कोणी अवघड मानू नका. आणि काय शंका आली तर मला नंतर विचार. म्हणून या ठिकाणी लिहिले, जेही म्हणजे ज्यांनी अर्जुना आत्मबोधाच्या आवडीने, म्हणजे काय, आत्म्याचा बोध मला व्यवस्थित व्हावा. इथं बघा, इथं ज्ञानेश्वर महाराजांनी कोणतंही तुम्हाला ध्यानाला वाचा, हे दर्शन होईल ते दर्शन, असं काही लिहिलेलं नाही. दर्शनाचा कुठेही मुद्दा नाही. दर्शनापेक्षा वृत्ती आपली बदलावी हा ज्ञानेश्वर महाराजांचा स्पष्ट हेतू आहे. कळलं? वृत्तीच बदलली पाहिजे. दर्शनाचा काय प्रॉब्लेम नाही. दर्शनाने काय होत नाही. वरवर दर्शन झाली, 4 लोक वाहवा करतात, पुढं आपलं आपलं चालूच असतं आणि त्याची वृत्ती कुठे बदलते. तमोगुणाची वृत्ती असते, लोभ तसाच असतो, आवड तशीच असते, ओढ तशीच असते. मग काय झालं, तेवढ्यापुरतं तुम्हाला दिसलं आणि काय काय झालं ते काय झालं. दिसलं तर तुमचं राहणं वागणं बदललं पाहिजे. आणि दिसून ते काही सांगत नाही. आपलं रूप जरी दिसलं तर ते सांगत नाही की तू असा बदल, तू हे नाही. आपल्याला बुद्धीत आलेलं ज्ञान शिकवतं की तुम्ही बदला आता. बरोबर? आपलं आपलं काय बदलायचं ते आपण ठरवायचं. सर्वात प्रथम ध्यानाला बसताना किंवा दिवसभर आपल्या अंगी कोणते गुण आले याचा विचार करा. किती चांगले गुण आले, किती वाईट गुण गेले याचा विचार करा. हां, आता तुम्ही सगळे सिनियर आहात, तुम्हाला काय जास्त सांगायची गरज. आणि केली स्वर्ग संसाराची. स्वर्ग काय आहे आपल्या दृष्टीने? संसार आहे. आणि संसार म्हणजे काय आहे बघा, इथं डबल शब्द वापरला. स्वर्ग काय आहे आपल्या दृष्टीने? संसार. पुन्हा संसार कसला पाहता येईल? हा, दुसरा संसार कसला आहे सांगा. तो एक झाला नाही, नीट हा बरोबर. म्हणजे श्वास. दुसरा संसार कुठं बसलाय? पहिले जन्म मृत्यूचा संसार आहे म्हणजे आपला हा संसार. दुसरा संसार कुठे? स्वर्ग संसाराचे. स्वर्ग कोण आहे? आपला श्वास. श्वास जातो येतो, जातो येतो आणि आपल्याला सगळं जग दाखवतो. हा स्वर्ग आहे. स्वर्ग वर कुठं नाही. किंवा स्वर्ग वर गेलो आपण, स्वर्ग पाहायचाय स्वर्ग पाहायचाय म्हणून गेलो तर तिथे पण काय दिसेल तुम्हाला? इंद्र बसलेले आहेत, सगळीकडे अमृताचे कलश भरलेले आहेत. मी तर पाहून आले, तुम्हाला पाहायचं असलं तर जाऊ आपण. सगळीकडे अमृत फार सुंदर आहे सगळं. पण शिष्याला बोलण्याजोगं तिथे काय नाही. अमृतच पितात, पीत पीत बसले, तेच कंटाळले. ते सगळे माझ्या पायावर येऊन पडले. आम्हाला मुक्त करा, आम्हाला पृथ्वीवर न्या आणि तुमच्या हॉलमध्ये बसू द्या. म्हटलं नो परमिशन. मी म्हटलं परमिटेड नाही. का? तर साधनाच नाही झाली. आमच्या साधकांची साधना चालली आहे ना, साधनेला महत्व आहे. तसं तुम्हाला काय तिथं परमिशन नाही. म्हणजे सगळंच अडतं. जोपर्यंत स्वर्ग भोग भोगून संपत नाही तोपर्यंत स्वर्ग भोग भोगावाच लागतो. ते पण एक कंपल्शन आहे. म्हणून आपण साधे भक्त आहोत. आपण फक्त भक्ती मागायची ईश्वराला आणि हेच सांगायचं रोज की हे ईश्वरा देवा, हे सद्गुरुनाथा, आम्हाला याच जन्मी हळूहळू का होईना पण आम्हाला याच जन्मी सर्व भोगातून त्यागातून सगळ्या याच्यातून आम्हाला मुक्त कर. आणि अभ्यास करायचे. अभ्यास छान छान आहेत आपले, खूप छान. एकाही अभ्यासाचा कंटाळा येत नाही असे आपले अभ्यास आहेत. आता कोणाकोणाला येत असतील तर मला नाही माहिती. पुढे बघ, हे स्वर्ग आहे. स्वर्ग म्हणजे स्वर्ग. इथे लिहिले स्वर्ग संसार. काय माणसं म्हणतात, बाबा देवा स्वर्गाला जागा दे रे, गेले स्वर्ग. त्यांना कळतच नाही. समाज खूप काय आहे, आपण काय आडाणी आडाणी आहे. त्यातला आडाणीच एखादा म्हणतो पंढरपूरला
रोज मला जाऊ दे, नाहीतर मग पंढरपुरी वास होऊ दे, हे पण असतं काय काय लोकांचं. ते खूप छान आहे. जनाबाई अडाणी होत्या, असं काय नाही. शिक्षित भक्त पाहिजे. भक्त किती शिकलाय हे देव नाही विचारत. शिक्षण किती झालं, डिग्री झाली का, असं कोणी विचारत नाही. जनाबाई अडाणी डिग्री होती त्यांची, अडाणी डिग्रीचे अशिक्षित फेलो असं त्यांचं हे आहे. निरक्षर युनिव्हर्सिटी, निरक्षर युनिव्हर्सिटीची निरक्षर field. निरक्षर गुरुजी महाराज सांगायचे जनाबाई इज इक्वल टू निरक्षर युनिव्हर्सिटीची निरक्षर फेलो असं सांगायचे. पण त्याच जनाबाईंनी पूर्ण अक्षर पण माहिती नसताना भगवंताच्या केवळ नामाने त्यालाच जिंकलं. आणि नुसतं सगुण नाही जिंकलं, निर्गुण पण जिंकलं. कोणता अभंग निर्गुणाचा? हा, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दूर, गळा बांधुनिया दूर, धरीला पंढरीचा चोर. पुढं काय? हृदय बंदी काना के. कोणत्या हृदय? भगवंत कोणत्या हृदयात साठवला जातो? अगोदर इथे हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडिला, हा आत विठ्ठल कोंडिला, शब्दे केली जेव्हा जोडी. कोणता शब्द? बोला. सोहम. करेक्ट. शब्दे केली जेव्हा जोडी, गाठ बांधली. अहम सहा, सोहम हम सहा. भक्ती अशी आहे. सगुण भक्ती, सगुण भक्ती तुम्हाला ब्रह्माला नेत नाही, ब्रह्मरूप करीत नाही. हे शिकायलाच पाहिजे तुम्हाला. शब्दे केली विठ्ठल पायी घातली, विठ्ठल पायी घातली बेडी, विठ्ठल पायी घातली बेडी, धरीला पंढरीचा चोर. आता पहा, चोर धरलाय असं म्हणते. गळा बांधून या दूर. हा दोर कोणता? बोला. श्वासाचा. श्वासाचा दोर निघाला आणि इथे त्याला बांधून इथे ठेवला. सोहम. श्वासातून काय केलं तिने? सोहम हम सहा. सोहमने इथे त्याला बांधला कर्कच. सोहम सुरू होणं महत्वाचं आहे. गळा बांधून या दोर, धरीला पंढ. श्वासाने पंढरीचा चोर हा धरला. म्हणजे काय झालं? श्वास हा आपल्या दोन्ही नाकपुड्यातून ऊर्ध्व गेला तर भ्रुकुटी मध्यामध्येच त्याला पकडला. कळलं? हा. आणि मग काय झालं? हा, मग सुषुम्नेमधून त्याला पकडून धरला, बांधून ठेवला. सुषुम्ना नाडीतून श्वास गेला, त्याला बांधून ठेवला. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दूर, हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. ही कोण म्हणतोय? एकदा काय झालं, कबीरांच्या कानी जनाबाईची कीर्ती गेली बरं का. कोणागिरचं? कबीर महाराजांनी जनाबाईची कीर्ती आहे. त्यामुळे ते पंढरपूरला सगळे संत आहेत हे माहिती. नामदेव आहेत, ज्ञानेश्वर महाराज येतात, ते भेटतात, बाकीचे पण सगळे आहेत. तर तिथे बाई आहे म्हणली, आणि इतकी अडाणी बाई आहे. एक पहिली पण शिकलेली नाही, पण तिच्या गोऱ्या बोलतात असं सांगितलं कोणीतरी माणसाने तिकडं कबीरा. ते सांगितल्याबरोबर कबीरदासांना उत्सुकता आली की बाबा गोऱ्या जर बोलतात, व्हाय आर यू सिरियस? गोऱ्या बोलतात
ती व्यक्ती पाहिलीच पाहिजे कसली निर्जीव आहे गोवऱ्या, साध्या शेणाची थापली. तर ती व्यक्ती मला पाहायची म्हणले. मी जातो म्हणून ते तिकडून कुठं होते कबीरदास, दिल्लीच्या बाजूला. उत्तर प्रदेश. तिथून ते पंढरपूरला आले. मजलकर विचारलं कोण आहे जनाबाई, कुठे? नाही म्हणले आणाडी होती जनी. तिला काय? नाही म्हणले ती जनी ना, ती जनाबाई कशाला म्हणतायत, जनी म्हणा. एक तर नामदेवाच्या घरी ती मोलकरीण आहे, ती गेली असेल आता गौऱ्या थापाय तिकडं नदीवर. असं करत 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 कबीर महाराज नदीच्या तिकडे जिथं गोऱ्या लावत होत्या बायका, तिथं नदीच्या काठावर ते पोचले. घाटावर पोचल्यानंतर तिथं 2 बायका भांडत होत्या. ही म्हणत होती अशी अशी, इकडं एक हद्द इकडे एक हद्द. ही म्हणत होती या माझ्या गोवऱ्या आहेत, आणि ही पण म्हणत होती याच माझ्या गोवऱ्या. आता त्या गोवऱ्या कशा ओळखायच्या? तरी ते दोघींचं चाललं नाही. त्या बाईंनी खोड केली होती. जनाबाईच्या सगळ्या गोवऱ्या उचलून आपलं नाव देऊन तिने चालवल्या होत्या. कबीर पाहतच राहिले. म्हणले हे भांडतायत, यातली कुठली जणी समजायची? आणि भांडत असेल तर ती जणी कसते पाहता. नाही म्हणे या माझ्या गोवऱ्यात आहेत. असं करता करता नामदेवराय आले. म्हणले नामदेवराय ही कुठली जणी याच्यातली म्हणायची? ती बघा म्हणे ती खूप भांडते ना, तीच जणी. जी म्हणते ना माझ्याच गोवऱ्यात तीच जणी म्हणे कशावर? म्हणजे बघा पुढं पुढं काय होते. शेवटी ती बाई म्हणाली कशावरून तुझ्या गोवऱ्या? तेव्हा जणी म्हणाली अगं माझ्या गोवऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलतात. नीट ऐका, एवढी स्थिती यायला हवी. हा स्थितीचा संबंध आहे. म्हणजे जो आत्मरूप झाला त्याच्या इथे काय भजन चालतं? एक तर सोहम चालेल, विठ्ठल चालेल, जे आपला आवडीचा देव आहे त्याचं चालेल, पण सोहम चालेल. मग ते गोवरे नामदेवराय पाहत राहिले, ते हे पाहत राहिले कबीर महाराज. म्हणजे इथं सामान्य बाई, हिला काय हा काय साक्षात्कार आहे काय? म्हणले नामदेवराय म्हणले सिर्फ देखो आप. थोड्या वेळाने ती बाई म्हणाली कशावरून ग तुझ्या गोवऱ्या? ती म्हणली नाही माझ्या गोवऱ्या विठ्ठल 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 बोलतात. मग कबीरदास पुढं झाले. म्हणजे बघू मला तुमच्या गोवऱ्या. ते कबीरालाच तिने काम दिलं. धोतरवर पोचलं, कबीरच बसले एका दगडावर. ती म्हणली बघा ते माझ्या गोवऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात, तुम्ही तरी याचा निवाडा करा. कबीरांनाच न्यायाधीश केलं. दगडावर बसले आणि कबीर महाराजांना काम केवढ्या गोवऱ्या, तेवढ्या गोवऱ्या कबीर महाराज कानाला लावायचे आणि इकडे इकडे ठेवायचे. तेवढ्या गोवऱ्यांनी गोवरी कानाला लावली की विठ्ठल विठ्ठल ऐकू यायचं. याला म्हणतात सगुण साक्षात्कार नामाचा. अवघड वाटते का? शीतलबाईंना अवघड वाटत. साक्षात्कार आहे हा. तुकाराम महाराज याला बसले जाऊन, म्हणजे बाहेर बैर दिशेला, कळलं ना? तरी काय व्हायचं? देहातून नाम यायचं. एकदा गेले झुडपाच्या मागे, तेव्हा काय सोयी नसायच्या. झुडपाच्या मागे जाऊन बसले, पाटील चालला होता रोडने. पाटलाला तिथून ऐकू आलं विठ्ठल 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 विठ्ठल. स्पीडली नाम यायचं महाराजांच्या मुखात. तेव्हा म्हटलं इथं कुठं विठ्ठल? ते तिकडं बरं आहे, भंडाऱ्यावर एक ऐकू येतं, ठीक आहे. इथं कुठं? जाऊन बघतात तर महाराज बसले. म्हणले तुक्या तुला काय लाज वाटते का नाही? अरे तू हे करताना पण विठ्ठल विठ्ठल कशाला म्हणतो? मग महाराज उभे राहिले. म्हणले हे करताना नाही म्हणत मी पाटील, माझ्या शरीरातून येते विठ्ठल, मी कुठे म्हणतो? तेव्हा पाटील गेला. ते म्हणले मर तुझं तू काय कर, मला काही त्यातलं कळत नाही. काही म्हणून असं आहे. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामात, याला म्हणायचं साक्षात्कार. या ठिकाणी तेच सांगितलेलं आहे. केली स्वर्ग संसाराची कुळ. संसार कुठपर्यंत आहे सांगा मला? कशाला संसार म्हणायचा? बोला. संसाराची कामं करू नका असं कोणी सांग. काम झालं की विसरला, अर्पण नाही, विसरला पाहिजे. अर्पण किती दिवस करायचं? विसरलं पाहिजे.
किंबहुना काम होताना पण त्यालाच अर्पण झालं पाहिजे आत. ते न थांबता ही क्रिया आहे. म्हणून आपला कोणताही क्रिया योग आहे. काम होताना नाम थांबायला, किंबहुना किंवा पुढची युक्ती सांग. काम होताना तुम्हाला कळतं की हे मी काम, आपली वृत्ती आत पाहिजे. असं कोणाकोणाचं होतं? हातवर होतं ना बा हो. मस्त मस्त. मला माहिती आहे माझ्या साधकांचं काय. आपली वृत्ती आत असते आणि आपण काम करत. आपल्याला समजत असते की आपण काम करतो, हेच समजलं पाहिजे. वृत्ती आत आहे, कळलं? म्हणून जेही आत्मबोधाची आवडी केली स्वर्ग, याला म्हणायचं स्वर्ग संसाराची कुरवंडी. कुरवंडी म्हणजे दोन्ही विसरलं. स्वर्ग कशाला आपल्याला पाहिजे, पण संसार तरी आपण विसरलो. आणि एखाद्या माणसाने विचारलं की बाबा स्वर्गाला जायचंय का, तर आपण त्याला काय करतो, स्वर्ग कसला, पुढं कशाला जायचंय? आपला हाच स्वर्ग आहे. ज्याच्या मुखामध्ये अखंड नाम आहे किंवा ज्याच्या वृत्तीमध्ये अखंड आठवण आहे, अखंड आठवणीमुळे ईश्वर जवळ असते, लांब नाही. कळलं तुम्हाला? पहा, तुम्ही बोला माझ्याशी तसा नको. ठीक आहे, पुढं पुढे. बर, आता ज्ञानेश्वर महाराज अर्जुनाला, लोकांना आणि भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढचं एक सांगतात. ऐक, आता अर्जुनाने प्रश्न विचारला मध्येच, प्रभू तुम्ही एवढं हे सांगताय हे ठीक आहे, पण याचे अधिकारी कोण? एकीकडे योगी दिसतात, एकीकडे संन्यासी दिसतात, याचे अधिकारी कोण? हे सांगत असताना भगवान कृष्णाने सांगितलं, अर्जुना योगी आणि संन्यासी दिसायला वेगळे आहेत. हे ज्ञान आहे ना 6व्या अध्यायात, हे लक्षात ठेवा बरं का. म्हणजे ऐकताय तर लक्षात ठेवून जात जा. घरी गेल्यावर त्याची टिपणं काढत जा आणि पुन्हा वाचत जा, म्हणजे लक्षात राहील. त्याने प्रश्न विचारला, योगी कोण आणि संन्यासी कोण? अर्जुनाला आपल्यासारखंच वाटलं होतं. ध्यानाला बसलेला योगी आणि संन्यासी कोण? भगवं पांघरून बाहेर गेलेला संन्यासी. हे त्याच्यात बुद्धीत होत. तेव्हा त्याने प्रश्न विचारला, योगी आणि संन्यासी कोण? आता भगवान सांगतात, अर्जुना अनाश्रिता कर्मफल, कर्मफलाचा आश्रय ज्याने घेतला नाही तो योगी आहे. आणि मग संन्यासी कोण आहे? तोच संन्यासी आहे. अनाश्रिता कर्मफलम कार्यम कर्म करोति यः. एखाद्या कार्य करतो, कर्म करतो, पण कर्मफलाचा ज्याने आश्रय घेतला नाही, म्हणजेच तुमचं जे ओम तत्सत, बस ते सगळं पाठ, पाठांतराचं सांगा. संन्यासीच योगी, तोच, अरे तोच संन्यासी आहे. म्हणजे तो आपण सगळे कोण आहोत? संन्यासी आहोत. गुरुजी म्हणायचे कुठल्या कपड्याचे संन्यासी? पांढऱ्या कपड्यातले आपण संन्यासीच आहोत. संन्यासीच योगीच निरग्नि न चाक्रिया, निरग्नि न अग्नि चक्रिया. ऐके योगी आणि संन्यासी हे एकची सिनाने झडी मानी, एरवी विचारायचे जव दोन्ही तो एकच. योगी आणि संन्यासी, संन्यासी भगवे कपडे घालून बाहेर जात. आता मला प्रॉब्लेम आलाय तिकडं. हे सगळे मला म्हणत असतात तुम्ही भगवं घाला किंवा भगवी शाल तरी पांघराच. आत्तापर्यंत मला जे कशालाच आड आलं नाही ते आता मला पांघरावं लागतं. का पांघरलं होतं की नाही? आता मला उपाधी द्यायला लागले लोक. मला काही नसतं त्या उपाधी, पण येणाऱ्या लोकांना दिसावं, याच त्या माताजी. पण मला असं वाटतं आपल्याला ओळखू नये. दोन प्रकार आहेत. साधूला असं वाटत असतं आपल्याला कोणीच ओळखू नये. काय कारण आहे? ओळखल्यावर कोणती सगळी पापं घेऊन लोक पाया पडणार, म्हणणार आम्हाला मार्ग दाखव. म्हणून आम्ही ओळखू देत नाही कोणाला. लोकांची कुठं पापं घ्यायची सारखे डोक्यावर, कळलं? पण
आता लोकांनाच आपल्याच लोकांना असं हवंय की आम्ही भगवे दिसलं पाहिजे. दिसा भगवे. आता काय करायचं पहा अर्जुना. नमस्कार नमस्कार केला तर काय पाप लागतं तुमचं? कोणाला तुम्ही काय म्हणालात की लोक येतात पाप पण पाप लागतं नाही, त्यांचे पाप येतात आमच्या पायावर. असं आहे हा. का? त्यांची जात तसं येत नाही का सांग. त्रास होतो. दोष क्षमा दोष जर झाले असतील तर ते दोष येतात कुठं? इथं आलं की ते आकर्षित होतात. वीज आहे इथं, पायांना वीज आहे. विजेच्या ठिकाणी आपण गेलो तर चिकटतं का नाही? तसं विजेच्या ठिकाणी आकर्षित होतात. हा, शक्ती वीज परमेश्वर. ती वीज परमेश्वरी एक खेळे जगात. याचं विज्ञान आहे सगळ्या. तसं जे वाईट आहे ते आकर्षण होतं इथं, चांगलं आहे ते तुमचं तुम्हाला मिळतं. हे वैशिष्ट्य आहे सद्गुरूंच्या याचं. ईश्वराने कसं ठेवले? सद्गुरू हा स्पंज ठेवलाय. जे वाईट आहे ते काय होतं इथे. आणि हा मग काही लोक नमस्कार करून घेत नाही, त्याचं हे कारणच आहे. हेच का? पहा. म्हणून अर्जुनाने विचारले योगी म्हणजे काय, संन्यासी म्हणजे काय? अर्जुना, योगी आणि संन्यासी जनी एकच सिनाने झणी मानी. एरवी विचार जते तो दोन्ही तव एकच. विचारायला म्हणजे पाहायला ते दोन वाटतात. पाहिल्यावर योगी वेगळा वाटतो, संन्यासी म्हणजे भगवेच कपडे घातलेला, आणि योगी म्हणजे साधारण कुठलेही कपडे का पांढरे कपडे घातले. ही माणसं काय करतात माहिती का जगातली? वरवर पाहतात सगळे. पण त्याच्यानंतर मात्र जगामध्ये असं ठरलं की एखाद्या तरी विशिष्टपूर्ण कपड्याने योगी दिसावा, म्हणजे तो ओळखू तरी येतो. असं आमचं म्हणणं ओळखूच कशाला यायला पाहिजे? आमचं म्हणणंच ते आहे. ओळखू आलं की काय होतं? लोक चिकटतातच. ठीक आहे, आता युनिफॉर्म घालायचं काय आपल्याला आवडत नाही. पाय म्हणून एकच सिनाने झणी. योगी काय करतो? योगी काय करतो? योगी स्वतःच्या घरातल्या घरात समजा किंवा मंदिरात समजा तो बसतो, ध्यानाला बसतो. पण संन्यासी काय करतो? तेच करतो, फक्त भगवे कपडे घालून रानावनात जातो. तुम्हाला माहिती ती संन्यासाची गोष्ट, बरोबर आहे ना? रानावनात जातो. सांडीचे तुझ्या नामाचा आभासू तरी योग तोच संन्यास. योग म्हणजे तेच आहे आणि संन्यास म्हणजे तेच आहे. पाहता ब्रह्मी नाही अवकाशू तोही माझे. भगवान श्रीकृष्ण सांगतात की ब्रह्म दोघांनाही मिळालेलं आहे, फक्त नाम हे दोन आहेत, वेगळे वेगळे आहेत. बाकी त्यांच्यात काही फरक नाही. जैसे उदाहरणार्थ नामाचे ज्ञानारसेपणे एका पुरुषाते बोलावं. किस्सान उदाहरण दिले. ज्ञानेश्वर महाराज माणसाच्या मनातलं ओळखतात आणि सांगतात, अरे एकाच पुरुष एकच आहे घरात. एक म्हणतो बाबा, मुलगा म्हणतो बाबा, बायको म्हणती आहो, आणि बहिणीचा मुलगा म्हणतो मामा, अजून काय काका. कितीतरी एकच पुरुष एकच आहे. तसं बाबांनो, ईश्वर एकच आहे, वेगवेगळी नावं आहेत त्याला, असा त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे ना? ऐके सकळ संमते जगी अर्जुनागा तोच योगी जो कर्मे करुणे रागी. आता ज्ञानेश्वर महाराजांनी अगदी मुख्य मर्म सांगितलं त्यातलं की अर्जुना, एकच यातलं मर्म आहे. संन्यासी असो अगर योगी असो, साधा भक्त असो अगर कपडे घातलेला म्हणजे पांढरे कपडे किंवा भगवे कपडे घातलेला असो, तो तेव्हाच ओळखायचा ज्याने कर्मे काय कुठे गेले? 42 बरोबर. ऐके सकळ संमते जगी अर्जुना गातोच योगी. योगी मनुष्याला सर्वजण ओळखतात, कळलं? संमत करतात. पुढे बघा,
जो कर्मे करुणी रागी, जो कर्म करून फलाची अपेक्षा करीत नाही अर्जुना, तोच खरा योगी आहे. अंगाला राग फासून तो कितीतरी योगी राहतो, पण फळं पाहिजे असतात सगळ्या गोष्टी. मग अंगाला राख न फासू नयाचं नाही, फासावी योग्य वेळी. कळलं? जैसे मही ये उद्भिजे जनी अहम बुद्धी बीन सहजे, आणि तेथीच येते बीजे अपेक्षा. आता पाऊस पडला, लोक धान्य पेरतील. पेरलेल्या धान्याला कुठे गर्व आहे? नाही, आम्ही आता उगवलोय, आम्हाला आता काढा विका पैसे मिळवा. त्यांना कुठे काय आहे सांगा? त्यांना काही नाही. कळ? मग तसा आहे अर्जुना, तैसा ऐसा तोच संन्यासी पार्थागा प्रियसी, तोच भरवसेनी योगीश्वर. मग तोच संन्यासी आहे आणि अर्जुना तोच योगीश्वर आहे जो कर्मांमध्ये लिप्त नाही. दोघांना भगवंतांनी एकच अट सांगितली. एक योगी आहे म्हणजे संन्यासी आहे, भगवे कपडे घातले, पण तो आतून कर्मामध्ये लिप्त आहे. तुम्हाला कळतं ना मी काय सांगते? म्हणजे पहिला अभ्यास कसला आहे आपल्याला? कर्म काय माहिती का? हात पाय कान नाक डोळे हे जे अवयव आहेत या सगळ्यांनी कर्म होत असतात. कळलं? शरीर म्हटलं की सगळे अवयव कर्म करतात. ती कर्म रोजच्या रोज रात्री झोपताना ईश्वराला अर्पण करून टाकणे ही खरी भक्ती आहे. श्वासवर घेऊन, हे भगवती तुझ्या ठिकाणी सर्व कर्म मी अर्पण करतो आहे, मग लगेच अंग टाकायचं, ही भक्ती आहे. हा क्रम ठेवा तुम्ही सर्वांनी. हा क्रम ठेवला ना तर सुख होतं मनुष्याला. काल काय झालं हे लक्षात पण येत. काल कोणाशी मी भांडलो किंवा माझ्याशी कोण भांडलं, ते आपण जे वर्षानुवर्ष लक्षात ठेवतो ते लक्षात पण राहत नाही. डोकं रिकामं. बरोबर. जर अर्पण केलं तर डोकं, आणि हेच पाहिजे लक्षात ठेवणं म्हणजे वर्षानुवर्ष तेच लक्षात ठेवायचं. मग आठवड्याने त्याचा सूड घ्यायचा, तेच चालतं माणसांचं. तू हेच बोलला होतास ना, बरं झालं सापडलास, हे चालू होतं. त्याच्यापेक्षा ज्ञानेश्वरीतला हा पंथ हे जे आहे ते खूप छान आहे, की ज्याचं त्याला देऊन टाकायचं आहे. आपला जन्म कुठून आला, काय झाला, आपल्याला काय ज्ञात होतंय का? मागच्या जन्मी मला तेच काय कळत नाही. जर आपल्याला त्या जन्माचं ज्ञान नाही, या जन्मी आपण एवढे रिक्त, काय म्हणतात त्याला, एवढे लिप्त कसं काय होतो बरं? काय होतं एवढे लिप्त? तेच काय कळत नाही मला. कर्तव्य करा, कर्तव्याबद्दल कायच म्हण. लिप्त होणं ते माझं म्हण. माया किती पण सोडायला लावा का सुटत ती मला माहित नाही. मग आपण काय एवढे लिप्त होतो? प्रेम आहे, प्रेम करा, माया नाही. ते बघा तुमचं तुम्ही काय त्याच्यात बदल पहा. प्रेम सर्वांवर करा. संत काय शिकवतात? प्रेम करा. काही शिकवतात का माया करा? पोरग शाळेत गेलं 5 वर्ष, लहान मुलं आहे, शाळेत घातलं 5 वर्षाचं. पहिल्या दिवशी रडतं, आई मला, बाई मला जाऊ द्या ना घरी. पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी परत रडतं, तिसऱ्या दिवशी परत रडतं. त्याला कळतं आपण आता इथं किती रडलो, आई पण काही न्यायला येत नाहीये आणि बाई पण सोडत नाहीये. ते कळतं त्याला, की ज्या दिवशी कळतं त्या दिवशी ते गप्प बसतं आपोआप. मग हळूहळू लक्ष लागतं, मग हळूहळू दुसऱ्या मुलांच्या ओळखी होतात आणि नंतर शाळेच्या विश्वामध्ये ते इतकं रमतं की आई म्हटली आजच्या दिवस घरी राहा तरी तो राहणार नाही. हा सहवासाचा परिणाम आहे. पहा, म्हणून अर्जुना संन्यासी आणि योगी तेच चाललं होतं ना आपलं, का नाही? बर,
संन्यासी आणि योगी याच्यामध्ये हा फरक नाही. ते नाही चाललं 44 हा 44 44. हा. जैसी मही हे उद्भिजे जनी आम आमपणाचं झालं. जनी अहम बुद्धी वीण सहज. मही म्हणजे पृथ्वी. जशी पृथ्वी अन्नधान्य उद्भवते म्हणजे उपजवते, ते तिला किती गर्व असतो पृथ्वीला. नाही. कोणी विचारले तिला, हे पृथ्वी माता तुला किती गर्व आहे ग? गर्व नाही. उलट पक्षी पाऊस पडल्यावर पृथ्वी माताच सगळ्या जनावरांना, सगळ्यांना, पक्ष्यांना, सगळ्यांना अन्न होईल असं गवत उगवते. आणि शेतकऱ्यांनी पेरलेलं प्रत्येक वेगवेगळं बी, मला त्याची फार गंमत वाटते. बाबळीचं झाडलं तर बाबळ येते बरोबर, पण ज्वारीचं लावलं तर ज्वारी पेरली तर ज्वारी. बाकीचं काय ऊसाचे कांडे लावले तर ऊस, तांदूळ टाकले तर तांदूळ. असं वेगवेगळं फळं ही पृथ्वी माता आपल्याला बरोबर देते. ते तैसे उचित करी. असं अर्जुना उचित कर. प्रपंचामध्ये राहून योग्य ती कर्म करच. कर्म करायची आपल्याला बंद नाही, पण ती कोणती? योग्य ती कर. कर्मांचा पाल्हाळ लावू नको. जे नकोय करायला ते करू नकोस. याचा इथे आपल्याला डोळसपणा ठेवला पाहिजे. रिटायर्ड आहे म्हणून किती वर्ष जाते आपलं चाललंच आहे काय, किती वर्ष चालवायचं. तर डोळस व्हा. जिथे करायला पाहिजे तिथे केलंच पाहिजे. म्हणजे काही इलाज नसेल तेव्हाही केलंच पाहिजे. पण आपल्याला काही गरज नसताना कर्मामध्ये अडकून राहणं हे बरोबर नाही. मग भक्तीचं अंतःकरण आपलं कधी होणार असा त्याचा अर्थ आहे. पहा, एका दिलंच इथं वाचून उचित कर्म प्रासंगिक तया ते म्हणे सांडावे बद्ध. प्रासंगिक उचित कर्म आहे ते करा प्रसंगाने, पण बाकीची कर्म तुम्हाला बद्ध करतील अशी करू नका. गृहस्थाश्रमाचे ओझे कपाळी आधीच आहे सहजे. प्रत्येकाच्या कपाळावर ओझं आहे. जन्म झाला की कशाचं? गृहस्थाश्रम. अवघड आहे भाऊ नाही का? तिरलोटकर आमच्या तिरलोटकरांना खूप अवघड वाटतं आहे. वाटतं नाही ना? वा, आमच्या शीतला पण अवघड वाटतं, मुक्ताला अवघड वाटतं. गृहस्थाश्रम अवघडच असतं. सांभाळून घेणे प्रत्येकाला. आपण कसं, एक लक्षात घ्या, ही जी विद्या आहे ना, ही नुसती संन्यास होण्याची विद्या नाही. ही आपण कसं जगावं कलेने, त्याची विद्या आहे. ब्रह्मविद्या आहे. ती कलेने जगायला शिकवते. भगवान श्रीकृष्ण कसे जगले बघा. त्यांना सगळी माणसं सज्जन भेटली का त्यांच्या आयुष्यात? भेटली का? कौरवांसारखे दुष्ट भेटले, कपटी. कौरव कसे कपटी, आणि तो पौंड्रक कसा नक्कल करणारा. कृष्णाचं मी मोरपीस असं काय, माझं पण तसं काय अर्थ आहे काय मला. कृष्णाचा शेला असा का, माझा पण तसा. नक्कल करणारे काही व्यक्ती असतात. प्रत्यक्ष त्यांना काय येत नसतं, त्याला पौंड्रक म्हणायचं. असं एक पौंड्रक पण कृष्णाला भेटला. आयुष्यभर त्याने कृष्णाची नक्कल केली. आणि एकदा असं झालं की त्याच प्रांतावर स्वारी झाली शत्रूची. तेव्हा कृष्ण गेला तिथे समोर पौंड्रकाच्या. तर पाहणाऱ्याला असं दिसायचं समोर पण कृष्ण ना, हा पण कृष्ण. इतकी नक्कल हुबेहूब. कृष्णाने एखादी शाल पांघरली तसेच शाल तो पण पांघरायचा प्रयत्न करायचा. कृष्णाने कुंडल वेगळे घातले की तोही तसंच करायचा. कृष्णाने मुकुटाचा रंग बदलला की तोही घालायचा. कृष्ण मोरपीस घालायचा मुकुटामध्ये, तोही मोरपीस घालायचा. कृष्ण पिवळा पितांबर नेसायचा, तोही पिवळा पितांबर. कॉपी टू कॉपी. दुसऱ्याची कॉपी करून काही मिळत नसतं. लक्षात, नो कॉपी. आपल्याला जसं वाटेल तसं वाटावं. कॉपी केली ना की मग फसतं मनुष्य. एक दिवस असा येतो की कॉपी करण्यात काय, कॉपी करून काही हिचच झालं नाही असं वाटतं. कॉपी नको आहे, ज्ञान पाहिजे. ज्ञान मिळवायचा प्रयत्न करा. असा पौंड्रक लढाईला आला. कृष्ण भगवान तयारीतच होते.
शत्रू आला होता दरवाजामध्ये. कृष्णाच्या शेजारीच पलीकडे राहायचं पौंड्रक. थोडं अंतर, 4-2 किलोमीटरचं अंतर सोडून युद्धावर आला तो शत्रू. आला, चालून आला. कृष्णाने निरोप दिला, तुमच्याच बाजूला शत्रू येतो आहे, त्याचं नामोहरण करा त्याला. पौंड्रक खोलीत जाऊन दरवाजा लावून बसला. असं असतं का? तुम्ही पोशाख कोणता करता? शूराचा, वीराचा, ईश्वराचा. तुम्हाला तसं होता आलं पाहिजे वेळेला. होता येत नाही तर मग तुम्ही कशाला पोशाख करता? नक्कल कशाला करता? कोणाची नक्कल करावी? शेवटी कृष्ण भगवान पुढे गेले आणि त्या शत्रू हा जाऊन लपून बसला. तेव्हा त्याला पश्चाताप झाला. अरे अरे, आपण नक्कल कोणाची करतो? ती नक्कल करून उपयोग नाही. आपल्याला अक्कल नाही तर नक्कल कशाला करणार? नाही अक्कल, करू नका नक्कल. दॅट इज द पॉइंट. असा होता पौंड्रक. तो पण भेटला भगवान कृष्ण. कृष्णाचं चरित्र, आदर्श काय माहिती का? सर्व विश्वातले, सर्व गुणांचे, सर्व मूर्ख, दुष्ट सगळे लोक भगवंताला भेटले. तेवढ्यांना त्यांनी एकट्याने निपटले. लक्षात ठेवा, हे चरित्र आहे त्यांचं. एकटा होता निपटायला, तेवढा शक्तिमानच होता तो. एक पौंड्रक नाही, पुष्कळ भेटले. दुर्योधन भेटला, किती दुष्ट. शकुनी मामा भेटला. एकही क्षण शकुनी मामाचा कारस्थानाशिवाय गेला नाही. अजून कोण होता दुष्ट? कंस. कंस भेटला. कंस मामा. हा, कंस तर किती दुष्ट हो. तो तर लहानपणीच भेटला. तसं तर आम्हाला पाळण्यातच सगळे भेटले. आमचं चरित्रच मुळे पाळण्यात. आय एम प्राऊड ऑफ देव. मला कृष्णाचा खूप प्राऊड आहे. इतके लहानपणी आपण कोण आहे त्यांना आठवण होती ना. अवतारच होता, 100% अवतार. अवतार, संपूर्ण अवतार. म्हणजे भगवान रामचंद्रांपेक्षाही त्यांच्यामध्ये 16 कला. माझ्या आपल्याकडे कोण होतं बरं 16 कला? माझ्याशी सतत चर्चा करायचा बहुतेक श्रीकांत. आपला कोणाला माहिती आहे श्रीकांत? हां, श्रीकांत होता ना, त्याची आमची चर्चा चालायची. थोड्या साहेब 16 कला होत्या बघ, म्हणजे आमची चर्चा चालायची चरित्राची. तेव्हा 16 कला असणारे भगवान, त्यांच्या दृष्टीतून कोणतंच सुटायचं नाही. कोण कसा आहे, कोण आतमध्ये सगळ्या परीक्षा होतात माणसाच्या. तसं कृष्ण भगवानच आहे. सगळं शहाणपण एकट्याजवळ होतं, पण जगाच्या पुढे कधी कधी काही चाललं नाही. चाललं का काही? कौरवांपुढं द्रौपदीला ओढत आणली दरबारात. चाललं का काही? त्याचं एक कारण आहे. पांडवांनी केलेलं पाप आहे, त्याचं कर्म त्यांना भोगू द्या. दॅट इज द पॉइंट. कर्माचे फार विलक्षण हे आहेत, काय परिणाम. आणि ते ज्याचे त्याला, नॉट एनी अदर. पक्क लक्षात ठेवा. ज्याचे दुसऱ्याला म्हणायचंच नाही तुम्ही का असं केलं, तुम्ही का तसं. अरे तू का केलं ते बघ ना. केलेलं असतं, माणसाला आठवत नाही. बर, मग काय सांगत होते? कृष्णाला कोण कोण भेटलं? हा, खूप छान छान. कृष्ण म्हणजे संपूर्ण जगाचे आदर्श आहे. साक्षात ब्रह्म आहे. आणि त्याला गर्व नाही, त्याला ताठा नाही, काही नाही. पण ज्याला जसं करायचं त्याला तसं तो नाही, युक्तीने प्रयुक्तीने, नाहीतर हणून मारून कसं का होईना पण सगळं नीटनेटकं करून टाकायचं, असं आहे. म्हणून पौंड्रकाला ती शिक्षा शेवटी मिळाली की त्याला पूर्ण नामोहरम केला कृष्णाने, की तू पुन्हा नक्कल करू नकोस, कृष्ण बनण्याचा प्रयत्न करू नकोस. कृष्णासारखं तुझ्यात काहीच नाही, तेव्हा तू नको नक्कल करू. काय काय माणसं सामान्य असतात, त्यांना हौस असते आपण मोठ्या माणसासारखं राहायचं. बर, कृष्णाला कोण कोण भेटलं तो ते मी सांगत. फार उच्च चरित्र आहे
कृष्णाला जशी राधा भेटली तशी तिकडं कोण भेटलं? रुक्मिणी पण भेटली, सत्यभामा भेटली. सत्यभामेने अटी टाकल्या. चला, काय माणसं असत, इतक्या मोठ्या माणसाला पण प्रसंगी अट टाकायची. चला, तेव्हा सत्यभामाच ना त्याची युद्ध झालं तेव्हा काहीतरी जिंकलं तेव्हा ते काय अशा अटी आहे. मग त्यांना स्वर्गात नेलं यांनी. स्वर्गात त्यांना पारिजात आवडला. काय काय कथा आहेत बघा, किती सामान्य खाली येऊन वाढवायला लावतात लोक. पारिजातच आवडला, म्हटलं नाही हे झाड पाहिजे. मग त्यांना रुक्मिणीची आठवण झाली. लक्षात घ्या, कृष्णाचं चरित्र जर तुम्हाला मी सांगायला बसले ना तर किती महिने तुम्ही असे तिष्ठत बसाल सांगताय. दॅट इज माय लाईक, आय लाईक इट व्हेरी मच. की म्हणजे ते चरित्र माझं इतकं जीवातलं आहे ना की बस. मग त्यांनी सांगितलं चला स्वर्गात. गेले स्वर्गात आणि शब्द दिलाय पाहिजे ते देईन, मागेल ते. स्वर्गामध्ये फिरता 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 तो वृक्ष दिसला सुंदर, आणि तो काळ असा होती की पारिजात असा फुलला होता. आपल्या विनायकपुरमला पारिजातचं एवढं एवढं रोप मी सहज लावलं आणि त्याचा आता भव्य वृक्ष झालाय. काय सांगू तुम्हाला, पावसाळ्यामध्ये त्याची फुलांची गंमत. हा, म्हणजे त्या फुलाला हात पण नाही लावायचा, इतकी सुंदर नाजूक. तिथे मला मग कृष्णाची आठवण येते. बरोबर पारिजात घेतला. मग तो परवा एक बाई आले आमच्याकडे प्रेसच्या, आपल्या दातेताई आहेत ना, तुमचे बंधू आले होते पण, आणि त्यांच्या त्या असिस्टंट कोण आहेत, काय त्या सरदेसाई. हा सरदेसाई. सरदेसाई ताई, त्या पण आल्या मॅडम. त्यांना तो पारिजाताचा आकारच इतका आवडला. म्हणलं हा गोड पारिजात आहे, स्वर्गातल्या पारिजातासारखा. म्हटलं म्हणजे स्वर्गातच असा आकार आहे फक्त पारिजातकाचा, बाकी कुठेच आढळत नाही. डेरेदार असा गोल आहे. त्यामुळे असा पारिजात नसतो पृथ्वीवर. असा सरळ असतो, वाकडे तिकडा असतं, असा असतो. असा गोल पारिजात आपल्याकडे आहे. म्हणलं बरं. मग सत्यभामा बरोबर आली. म्हणले बस हा पारिजात म्हणले आम्हाला द्या. मग इंद्राने सांगितलं की अहो देवी, हा पारिजात दुसऱ्या एका देवतेचा आहे, त्यांना तो आवडतो. नाही ते काय नाही म्हटलं, मी मागेल ते देईन असा वर मला दिलाय, त्यामुळे आम्हाला द्या. शेवटी नारदांनी तो वृक्ष हातात घेतला आणि भगवंताबरोबर पृथ्वीवर पारिजात घेऊन आले. तो पारिजात लावला सत्यभामेने अंगणामध्ये. आता बघा पुढची गमत. भगवंताचं प्रेम होतं रुक्मिणीवर. वाय का सांगा, रुक्मिणीने कधीच स्वतःचा हट्ट केला नाही. ही सेवा आहे. रुक्मिणी म्हणजे त्यांची शक्ती आहे. रुक म्हणजे अंधार आणि मिनी म्हणजे घालवणे. ज्याच्या जिच्या ठिकाणी रुक नाहीच ती रुक्मिणी आहे. प्रेम आतून कोणावर होत, म्हणून दोन बायका कोणीच करू नका बरं. आम्हाला एकच सांभाळत I know, I know. आता आम्ही नाही का आपल्याला मिसेस नाही आली म्हणून. प्रांजळ कोणी कबूल करतोय. तेच ना. दोन बायका करू नयेत कधी. होतं आता काय करायचं. भगवंताने खूप अनुभव घेतला. त्यांनी काही मुद्दाम नाही केलं. एवढ्या बायका जिथे लढायला जाते ती म्हणायची मला तुमच्याच लग्न करायचं. आणले लग्न करून काय करायचं. किती झाल्या बायका? 8 आणि बाकीच्या खूप झाल्या. बस भोग भोगून ब्रह्मचारी हे त्यांचं उपपद आहे. एकदम छान. मग रुक्मिणीचा स्वभाव कसा होता की बसल्या ठिकाणी भगवंताला पूजायचं. शो नाही. ती भक्ती कोणती असेल आपल्यासारखी. भगवंताचं ध्यान करायचं बसेल आणि आज्ञा सगळ्या पाळायच्या. आणि ते कसं आहे, कोणाचाही द्वेष नाही.
किती राण्या होत्या? किती राण्या होत्या? हा? 16,000. हे नाही. आठ- आठ पट्ट राहणार. 8 पट्ट राण्या. तुम्हाला चालणार नाही पण थोडस ऐका, काय आता इलाज नाही. 8 पट्ट राण्या. ते पण कसं प्रत्येक याच्यात जिंकून आलं की ती मुलगी तिथली राजाचे राजकुमार नाही, मला ह्याच्याच वर लग्न का असं म्हणून आले. यांनी काय पसंत नव्हत्या केल्या. त्यांना काय पाहिजे 8 पट्ट राण्या. अशा 16,108 आले होते. प्रत्येक ठिकाणी युद्धात जिंकलं की त्या पलीकडच्या पार्टीची मुलगी म्हणणार नाही, मला ह्यांच्याच बरोबर लग्न करत. नवरी सकटच घरी. रुक्मिणीला हे बघून बघून मान्य झालं तसं. त्यामुळं तिचा स्वभाव असा झाला होता की नाही, रुक्मिणी ही कोण आहे? आदिशक्ती आहे. आदिशक्ती. शक्तीचा अवतार. त्यामुळं ती कधीच काय बोलायची नाही. मग एक दिवस नारदांनी तुला केली. म्हणले चला भगवंताची तुला, ते तुम्हाला माहिती आहे. म्हणून यांचं चरित्र एवढं महान का लोक समजतात? त्याचं कारण आहे की करून अकर्ता हे त्यांनी स्वतः सिद्ध केलं. लोकांसाठी गीता नामक ग्रंथ लिहून ठेवला. गीता नाव का ठेवलं? गीत आहे ते. तपश्चर्येला बसल्यावर, ध्यानाला बसल्यावर कानात काय येतो? आवाज येतो. हा, गीत येतो. नाद ब्रह्म प्रगट होतं, त्याला म्हणायचं गीता. आपल्याला नाद आला ना की ती गीता आहे. लक्षात. असं भगवान श्रीकृष्णांचं चरित्र हे अगाध आहे. त्याचं एक आणि तिसरं एक जबरदस्त कारण आहे त्यांच्या चरित्रामध्ये की भगवान श्रीकृष्ण हे प्रत्येक शुक्रवारी गणपतीचं व्रत करतातच. म्हणून हा महात्मा झाला. खरं तर हेच कारण की जी मूळ अनादी शक्ती आहे गणपती, त्यांची पूजा प्रत्येक शुक्रवारी कोण येतं करायला? गर्ग मुनी येऊन सत्यविनायक करून देतात. म्हणून महाराज आपल्या सर्वांना शिकवतात, सत्यविनायक करा, सत्यनारायण नको. किमान आपल्या भक्तांनी तरी हे आपल्या आचरणात आणलं पाहिजे की सत्यविनायक करा. आता आमच्या किरण महाराजांनी यांनी पुस्तकं छापली सत्य, आपल्याला ती माहिती आहे, छोटी छोटी पुस्तक. सर्वांनी आपापल्या घरी सोपं आहे व्रत, अगदी सोपं आहे. ते सत्यविनायक दर महिन्याच्या पौर्णिमेला करायचं आहे. कळलं का? हां. आणि दुसरी गोष्ट, आपण कुठे गेलो होतो? द्वारकेला. द्वारकेला गेलो गुजरातमध्ये. तर द्वारकेला सुदामांचा वाडा आहे. पोरबंदर म्हणजे कुठला प्रदेश? सुदामा पोरबंदरला राहायचा. पोरबंदर राहायला. पोरबंदरला 2 गोष्टी आहेत, एक महात्मा गांधींचा जन्म आणि दुसरा सुदामाचा वाडा. तो पाहायला गेल्यावर अंगावर माझ्या शहारे आले. फार मोठा भक्त सुदामा. आयुष्यभर त्याला भगवंताने दरिद्री ठेवलं. बिलकुल अन्न दिलं नाही, पाणी दिलं. दिवसभर उपाशी राहायचं. पण मधुकरी मागायला गेलेला हा मनुष्य न काही घेताच परत, कुणी नाही दिलं की तसंच यायचं. न मागणे हे त्यांचं न मागणे हे त्यांचं व्रत होतं. कळलं? म्हणजे अयाचित वृत्ती असं त्यांचं. भगवान सांगायचे की अरे इतका अयाचित असं होऊ नको. ओम भवती भिक्षांदेही एवढं तरी म्हण. ते म्हणायचं नाही, गेलं की नसतं पुढं करायचं. ते कोणी द्यायचं? कोणी द्यायचंच नाही. सगळ्या द्वारकेने लुबाडलो याला. कोणीच त्याला भिक्षा कधीच नाही दिली, म्हणजे मधुकरी दिली नाही. म्हणून आयुष्यभर हा सुदामा, त्याची बायको आणि त्याची 4 मुलं उपाशी राहायची दिवसभर रात्र. काय एक दाणा पण यायचा. एवढे तांदूळ आले तर ती बाई त्या मुलांना शिजवून असे दिवस काढले या सुदामा. इतका महान भक्त भगवंताचा. भगवंताकडे गेला, पुरचुंडी दिली पोह्याची, ते तुम्हाला माहिती आहे सगळं. भगवंताने मुद्दामून मागून घेतली आणि लपवली की हा एवढा मोठा द्वारकेचा राणा, आपले पोहे कुठं पुढं करायचे याच्या, म्हणून लपवून ठेवले स्वतःच्या उशिका. तिथून काढले भगवंताने, मुद्दाम घेतले आणि सुदामाला श्रीमंत केला. भगवंत भक्तांच्या बाबतीत असा करतो, श्रीमंत करून टाक.
तसं गीता आपल्याला देऊन भगवंतांनी आपल्याला श्रीमंत केलेलं आहे. लक्षात ठेवा. किती श्रीमंत आहोत आपण, प्रत्येकाने लक्षात घ्या. तर ते भगवान श्रीकृष्ण आहे. श्रीकृष्ण भगवान हे श्रीमंत करतात प्रत्येकाला, कारण ते स्वतः विनायकीचं व्रत करतात. त्यांना हे माहिती आहे सगळं, विनायकाचं मुख्यत्व, विनायकाचं मुख्यत्व ज्याला. आणि आपल्या म्हणजे हे सगळं आपल्या गुरुजींनी किंवा भगवंतांनी, गणेश भगवंतांनी आपल्या आयुष्यात आणलंय मुद्दा. आपल्या विश्वयोगाला गणेश प्रसन्न झाले, ते आपल्यात आले, आपल्याला ह्या विद्या शिकायला भाग पाडलं. आपण याच्यात अनुभव नव्हतो याच्यामध्ये बिलकुल, पण या विद्या घ्यायला भाग पाडलं. कारण जे ब्रह्मज्ञानी आहेत ते कोणाला मागत नाहीत. मग फक्त मला मागा, पण नीट श्रीमंत व्हा आणि भक्ती पण करा. असं दोन्ही गणेश शिकव. गणेश फार चांगला आहे, ईश्वर खूप चांगला आहे. तो कधी म्हणत नाही असा सगुण. तुम्हाला उपासना करावीशी वाटली तर सगुण करा, आणि तुम्हाला ध्यानाची निर्गुण उपासना वाटली तर माझ्याच पुढे बसून ध्यान करा, असं गणेशच सांगतात. गणेशाची उपासना अनेक लोकांना क्वचितच मिळते. आपल्याला सर्वांना मिळालेली आहे. सर्वांनी मनापासून सत्यविनायकाचं व्रत ते तर कराच, पण गणेशाची उपासना करा. आपल्या या ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा मुख्य दैवत गणेश मानले. ओम नमोजी आद्य आद्य. श्रीकृष्ण भगवंताला तोच पसंत आहे. ज्ञानेश्वर म्हणजे कोण आहे? भगवान श्रीकृष्ण आहे, म्हणून त्यांना तोच प्रसन्न. विष्णू आहेत ते, म्हणून विष्णूंना गणेशच प्रसन्न आहेत आणि पसंत पण आहे. त्यामुळं त्यांनी प्रत्येक ठिकाणी गणेशाची प्रामुख्याने इथं नमूद केलेलं आहे प्रत्येक ग्रंथात. म्हणून आपण पण विश्वयोगात गणेश भक्ती आली, हे आपलं खूप छान नशीब आहे. म्हणून विश्वयोगातल्या प्रत्येक माणसाने गणेश भक्तीसाठी सत्यविनायक करायचं आहे. आता आमच्या महाराजांनी ती पुस्तकं छापलीच वाटतं, आता ते चाललंय त्यांचं काय. आता या रविवारी या रविवारी सत्यविनायक आहे. पुढे पुढे भाग घेतलाय हातवर सत्यविनायकामध्ये. वा, आहेत की आपले बरेच आहेत. नाव दिली का यांच्याकडे? तुमचं काय झालं आहे? तुम्ही खाडे करता फार. परवा या आले नाही कुठं आपण काय परवा हा? कट्टी मग नाही आले की कट्टी. रविवारी सुट्टी. बरं, आता इथे मला असं वाटतं एक तर चतुर्थी आहे ना, दांडी मारा, काही होणार नाही तिकडे. महत्वाची माझं नाव घ्या, दांडी मारा, काहीच होत नाही. माझं नाव घेऊन कुठे अजून बघितली का? बघितली नाही नाही. पहा ना, एक दिवशी म्हणा ओम नमो भगवते प्रेमळ आईसाहेब आम्ही चाललोय, आम्हाला माफ करा, आमचं ते बुडवून मी तिकडे येतोय तरी मग ते तुम्ही बघा. ते बघतो तुम्ही बघा म्हणा तर करेल का? कळलं? तुम्हाला भीती वाटते. आईसाहेब आहेत, माणूस नाही झालं म्हणजे झाली फजिती. तुम्हाला भीती वाटते. नाही, इकडे यायचं म्हटलं तर मी प्रे करतो. प्रवचन असेल ना, हा. ते होतं पण. काय असेल तर असेल. त्याचं कौलिक. नक्की म्हणजे आज सकाळी आत यायचं असेल ना, ऑफिसला गेलं ना की प्रे करतो की आज यायचं म्हणून. तर ते होतं एवढं नक्की. कोणी कोणी चमत्कार अनुभवलेत? मी आलो. तुम्ही हा नाव घेतलं की सगळ्यांचं होतं. तुम्ही घेत नाही कोणी कोणी. तेवढा दाट विश्वास आणि झोकून देण्याची वृत्ती पाहिजे माणसात. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. चला, आपलं प्रवचन होत आलंय आता. तसं देवाने उदाहरण दिले, आपण नंतर पाहू थोडंसं एक दुसऱ्या प्रवचन. ना तरी एकच उदक सहज एक दोही भागी जाणे एकच ठाया. पाणी असतं. आता हे आहे कळशीतलं, ते आहे पिंपातलं, हे आहे घागरीतलं. हे सगळं पाणी वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध आहे. पण पाण्यात बदल झालाय आहे का उपाधीत बदल झालाय? उपाधी. तसं गावडेताई आहेत, शीतल आहे, मुग्धा आहे, कुलकर्णीताई आहे, मी कोण आहे? प्रेमल माता
मी अहंकार. इथं ज्याचा हात असा पडला मी, त्याला ते पाणी एकत्र आहे दिसत नाही, पण पाणी एकच आहे. जरी वेगवेगळ्या उपाधी असल्या तर पाणी एकच आहे. हा विषय पुढच्या प्रवचनात माताजी समजावून सांगतील. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज. आता पुढचं प्रवचन कधी ते सांगा. नाही आता काय आलंय ना गणपतीवर.